तांत्रिक अडचणीत पुन्हा अडकला 11वीचा विद्यार्थी। महाराष्ट्र शासनाने यावर्षीपासून केंद्रीय प्रवेश प्रक्रिया अवलंबली आहे। मात्र ही पद्धत ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी अडचणीची ठरली आहे। यावर मात करत पहिली प्रवेश यादी जाहीर केली असली तरीही अद्याप विद्यार्थी तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे पुन्हा अडचणीत सापडला आहे। पहिल्या यादीमध्ये विद्यार्थ्यांचे निवड झाले असल्यास आणि यातही विद्यार्थ्यांनी पहिल्या क्रमांकाच्या महाविद्यालयात निवड झाल्यास त्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे बंधनकारक आहे। मात्र अनेक विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये संगणकीय अडचण, नेटवर्क समस्या, चुकीचे केलेले मार्गदर्शन, संगणक चालकाकडून झालेल्या चुका, शासनाच्या नियमावलीचे अपूर्ण ज्ञान, पहिल्या क्रमांकाला चुकून लांबच्या कॉलेजची निवड अडचणीची ठरणारी आहे। ज्या विद्यार्थ्यांची पहिल्या पसंतीच्या महाविद्यालयात निवड झाली आहे त्यांना त्या महाविद्यालयात प्रवेश घेणे बंधनकारक आहे। शासनाची नियमावली असली तरी संबंधित विद्यार्थ्यांना 7 जुलैपर्यंत प्रवेश निश्चित करण्याची मुदत दिली होती। परंतु अद्यापही अशा पहिल्या यादीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांची दिलेल्या मुदतीमध्ये प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली नाही। यामुळे त्यांना दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे। त्यांना या फेरीमध्ये भाग घेता येणार नाही। त्यांना पूर्ण प्रवेश फेऱ्या पूर्ण झाल्यावर अखेरची संधी दिल्यावरच प्रवेश प्रक्रियेत पुन्हा सहभाग घेता येणार आहे। यामुळे अनेक विद्यार्थ्यांना गुणवत्ता असूनही त्यांच्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश घेण्यापासून वंचित राहणार आहे। पूर्ण फेऱ्या पार पडेपर्यंत या विद्यार्थ्यांना थांबावे लागणार असल्यामुळे या विद्यार्थ्यांना पसंतीचे महाविद्यालय मिळणार नाही। शिल्लक जागेच्या महाविद्यालयामध्ये नाविलाजाने प्रवेश घ्यावे लागणार आहे। ही विद्यार्थ्यांची मूळ अडचण दूर करण्यासाठी शासनाने सर्वांनाच दुसऱ्या फेरीपासून पुन्हा प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभाग घेण्यासाठी संधी द्यावी अशी मागणी पहिल्या फेरीमध्ये निवड झालेल्या परंतु प्रवेश प्रक्रियेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीपासून नव्याने प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी पात्र ठरवावे अशी मागणी वंचित विद्यार्थ्यांकडून आणि पालकांकडून केली जात आहे।